जतमध्ये उमदी येथील 23 वर्षीय विकास मलकारी टकले या तरुणाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह नग्न अवस्थेत विजयपूर गुहागर मार्गावरील स्मशानभूमीलगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजाराच्या ठिकाणी टाकल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली। जतमध्ये सध्या श्री यल्लमा देवीची यात्रा सुरू आहे। लाखो भाविक दर्शनासाठी जत येथे आले। त्यात आज अमावस्या असल्याने देवीच्या दर्शनाला मोठी गर्दी झाली होती। शुक्रवारी सकाळी जनावरांच्या बाजारात निर्जन ठिकाणी एका तरुणाचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची वार्ता सगळीकडे पसरली। जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। यावेळी नग्न अवस्थेत असलेल्या मृतदेहाच्या तोंडावर आणि डोक्याच्या पाठीमागे तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचं दिसून आलं। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणला। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असता त्यांना हा मृतदेह उमदी येथील असलेल्या घुगे वस्तीवरील विकास मलकारी टकले याचा असल्याचं स्पष्ट झालं। मृतदेहाची ओळख पटल्यानंतर जत ग्रामीण रुग्णालयात मृत विकास याची आई तीर्थाबाई टकले, बहीण कुसुम इरापा बनगर यांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता। आई तीर्थाबाई यांची तब्येत ठीक नसल्याने विकास हा आई तीर्थाबाई यांना घेऊन उमदीहून जतला आला होता। दुपारी जत येथे खाजगी रुग्णालयात आईला दाखवण्यासाठी आले होते। विकासने आईला जतच्या यल्लमा यात्रेत जाऊन पुन्हा गावी जातो असं सांगून तो तिथून निघून गेला। गुरुवारी सायंकाळी 7च्या सुमारास तो आरळी कॉर्नर येथे नातेवाईकांना दिसला होता। शुक्रवारी त्याचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला। आईची आणि विकासची दवाखान्यात झालेली भेट शेवटची ठरली आहे। माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे।